Hello dear students, today we are going to learn and understand lesson number 17 Management of Forts and the Navy. Management म्हणजे व्यवस्थापन, फोर्ट्स आणि नेव्हीचे व्यवस्थापन. From History Standard 4. शिवाजी महाराज conquered many enemies to establish his स्वराज. Conquered म्हणजेच विजय मिळविणे किंवा एखाद्यावर मात करणे. शिवरायांनी अनेक शत्रूंवर मात करून स्वराज्याची स्थापना केली. एस्टॅब्लिश म्हणजे स्थापना करणे. बी इट वॉर ऑर गव्हर्न्स, हिज मॅनेजमेंट स्किल कॅन बी सीन इन ऑल एरियाज. युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे मॅनेजमेंट स्किल म्हणजेच व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रांत पाहायला मिळतात. लेट अस लर्न अबाउट द मॅनेजमेंट स्किल्स ऑफ शिवाजी महाराज in this lesson. Now, do you know what is management skill? Management skill म्हणजे काय हे माहीत आहे का तुम्हाला? Management skill means working in a disciplined manner on a task one has undertaken to achieve a definite goal. Goal म्हणजे ध्येय आणि definite म्हणजे निश्चित ध्येय. मॅनेजमेंट स्किल म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय. द मॅनेजमेंट स्किल्स ऑफ शिवाजी महाराज आर सीन ॲट ऑल टाइम्स इन द बॅटल्स ही फॉट ऑल हिज लाईफ अँड ऑल्सो इन हिज ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेशन. लेट अस लुक ॲट अ फ्यू एक्झाम्पल्स. शिवरायांचे मॅनेजमेंट स्किल जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढ्यांमध्ये नेहमी दिसून येते, तसे त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळते. लेट अस लुक ॲट अ फ्यू एक्झाम्पल्स. बिल्डिंग फोर्ट्स. शिवाजी महाराज प्रोटेक्टेड हिज स्वराज विथ द हेल्प ऑफ फोर्ट्स. फोर्ट्सच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले. इन द बुक आज्ञापत्र or royal edict, the importance of forts has been aptly summed up as follows. The essence of the whole kingdom is forts. Aptly means in an appropriate way, उचित प्रकारे, योग्य रीतीने. आणि essence म्हणजे सार, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग म्हणजे फोर्ट्स. या नेमक्या आणि मोजक्या शब्दांत आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे, किल्ल्यांचे महत्त्व सांगितलेले आहे. शिवाजी महाराज हॅड रोम्ड थ्रू द सह्याद्री रेंजेस इन हिज यूथ. शिवराय तरुणपणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये फिरले होते. ऑन काउंटलेस ओकेजन्स ही हॅड गेज्ड ॲट द फोर्ट सिच्युएटेड इन द सह्याद्री. गेज्ड means to look steadily for a long time. दीर्घकाळापर्यंत टक लावून पाहणे, न्याहाळणे. शिवराय त्यांच्या सवंगड्यांबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये फिरले होते. फोर्ट्सला अनेक वेळा त्यांनी न्याहाळले होते. फोर्ट्सचे महत्त्व शिवरायांना उमगले होते. भक्कम स्वराज्याची स्थापना करायची म्हणजे आपल्याकडे मजबूत असे किल्ले हवेत हे त्यांना माहीत होते. शिवाजी महाराज बिल्ड ऑल 3 टाइप्स ऑफ फोर्ट्स. शिवरायांनी 3 प्रकारचे फोर्ट्स बांधले. फॉरेस्ट फोर्ट्स म्हणजेच वनदुर्ग, हिल फोर्ट्स म्हणजे गिरिदुर्ग आणि सी फोर्ट्स म्हणजेच जलदुर्ग. अ सी फोर्ट इज ऑल्सो नोन ॲज जंजिरा. सी फोर्ट्सलाच जंजिरा असे सुद्धा म्हणतात. He employed experts like Hiroji Indulkar and Arjoji Yadav to build many new forts like Rajgarh, Pratapgarh and Sindhudurg. शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ज्ञांची निवड केली आणि त्यांच्याकडून राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग असे अनेक नवीन किल्ले बांधून घेतले. He repaired some old forts like Vijayadurga, Torna and Rangana and built the new fort of Raigad. He had about 300 forts. त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची शिवरायांनी नव्याने उभारणी केली. इतकेच नव्हे तर विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती देखील केली.
शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते. Do you know, it is believed that the book Ajnapatra was written by Ramchandra Pant Amatya at the order of Chhatrapati Rajaram Maharaj, the younger son of Shivaji Maharaj. शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते. मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स. फोर्ट्सचे व्यवस्थापन. शिवाजी महाराज हॅड मेड डेफिनेट अरेंजमेंट्स फॉर द प्रोटेक्शन ऑफ फोर्ट्स. शिवाजी महाराजांनी फोर्ट्सच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था केली होती. ऑन ईच फोर्ट द ऑफिसर्स, किल्लेदार, सबनेस अँड कारखानीस व अपॉइंटेड. प्रत्येक फोर्ट्सला किल्लेदार, सबनेस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत. द सबनेस अँड कारखानीस वर्क्ड अंडर द किल्लेदार. सबनेस आणि कारखानीस हे किल्लेदाराच्या हाताखाली काम करत. Their work is shown in the chart below. इथे या चार्टमध्ये किल्लेदार, सबनेस आणि कारखानीस यांची कोणती कामे होती ते दिलेले आहे. चला तर मग आपण पाहूयात त्यांची कामे. किल्लेदार. टू प्रोटेक्ट अँड ॲडमिनिस्टर द फोर्ट. ॲडमिनिस्टर म्हणजे कारभार करणे, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. फोर्टचे संरक्षण व कारभार करणे हे काम किल्लेदाराकडे असे. नंतर टू इश्यू ऑर्डर्स टू द सबनेस अँड कारखानेस. सबनेस आणि कारखानेस यांना ऑर्डर्स देणे, आज्ञा देणे. टू फॉलो गव्हर्मेंट ऑर्डर्स, इन्स्ट्रक्शन्स अँड लेटर्स. सरकारी पत्रे, हुकूम व आदेशाचे पालन करणे. सबनेस कोणते काम करत असे? टू कीप अकाउंट्स, रेकॉर्ड इन्कम अँड एक्सपेन्सेस ऑन द फोर्ट. फोर्टवरील, गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे. टू कलेक्ट रेव्हेन्यू ऑर टॅक्स फ्रॉम द सब्जेक्ट्स ऑन द फोर्ट अँड अराउंड इट. फोर्टवरील, गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे. टू हँडल द करेस्पॉन्डन्स. करेस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार, पत्रव्यवहार सांभाळणे. ही कामे सबनेस करत असे. आता कारखानेस कोणते काम करत असे? सप्लाय ग्रेन्स अँड गुड्स टू द पीपल लिव्हिंग ऑन द फोर्ट. फोर्टवर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे. टू अरेंज फॉर द ॲम्युनिशन फॉर द गन्स अँड फायर आर्म्स ॲट द टाईम ऑफ वॉर. ॲम्युनिशन म्हणजे दारुगोळा. युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे. तसेच टू लुक आफ्टर अँड मेंटेन द फोर्ट अँड द बिल्डिंग्स ऑन इट. गड व गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे. गन्स अँड ॲम्युनिशन. ॲम्युनिशन म्हणजेच द सप्लाय ऑफ बुलेट्स एक्सेट्रा दॅट यू नीड टू फायर फ्रॉम अ वेपन. दारुगोळा. ॲट द टाईम ऑफ शिवाजी महाराज, गन्स of various sizes were used to protect the forts from the enemy. शिवरायांच्या काळात शत्रूपासून फोर्ट्सचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे. The guns were placed on the bastions and fortifications of the fort. Bastion म्हणजे बुरुज आणि fortification means walls, towers, etc. built especially in the past to protect a place against attack. म्हणजे तटबंदी. या तोफा किल्ल्याच्या तटावर, तटबंदीवर आणि बुरुजांवर ठेवलेल्या असत. सम फोर्ट्स लाईक पुरंदर अँड भीमगड हॅड प्रोव्हिजन्स फॉर मेकिंग गन्स. पुरंदर, भीमगड यांसारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते. गन्स वर मेड फ्रॉम मेटल्स लाईक आयर्न, ब्रास, कॉपर एक्सेट्रा. In the rainy season, the guns were given a wax coating to prevent rusting. Rusting म्हणजेच गंज. लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केल्या जात. पावसाळ्याच्या दिवसांत गडावरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना
वॅक्स कोटिंग केलं जायचं, मेणाचा लेप लावला जात असे. Iron and stone cannonballs and canister shots were fired at the enemy from the guns. To fire the shots, an explosive mixture was used. Explosive means capable of exploding and therefore dangerous. विस्फोटक. या गन्समधून, या तोफांमधून शत्रूवर मारा करण्यासाठी आयर्न, स्टोन, कॅननबॉल्स अँड कॅनिस्टर शॉट्स यांचा वापर केला जात असे. या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारू वापरली जात असे. नाव लेट्स लर्न अबाउट द नेव्ही. अ नेव्ही कन्सिस्ट्स ऑफ वॉरशिप्स. वॉरशिप्स मीन्स अ शिप फॉर यूज इन अ वॉर. युद्धात वापरायचे जहाज, युद्धनौका. नेव्ही म्हणजेच युद्धनौकांचा समूह. The English, the Portuguese, the Siddhis and the Dutch had a strong naval force. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांच्याकडे स्ट्रॉंग असे नेव्ही फोर्स होतं, नेव्हल फोर्स होतं. सम ऑफ दीज पीपल यूज्ड टू प्लंडर द विलेजेस ऑन द सी कोस्ट अँड टॉर्चर द विलेजर्स. प्लंडर म्हणजेच लूट करणे, लुबाडणे. The action of stealing from people or place. हे जे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच हे जे होते त्यांच्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या गावांची लूटमार करत, तेथील लोकांचा छळ करत. टॉर्चर म्हणजे छळ करणे, तेथील लोकांचा छळ करत. शिवाजी महाराज क्रिएटेड an independent navy to permanently subdue these enemies on the sea. Subdue means to defeat somebody or bring somebody under control. एखाद्याला नमविणे, वठणीवर आणणे. आणि इंडिपेंडेंट म्हणजेच स्वतंत्र. शिवाजी महाराजांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी, या सागरी शत्रूंना नमविण्यासाठी, वठणीवर आणण्यासाठी स्वतंत्र नेव्हीची स्थापना केली. शिवाजी महाराज raised several dockyards to build ships of various sizes. Dockyards means an area with docks and equipment for repairing and maintaining ships. जहाजाची बांधणी व दुरुस्ती करण्याची बंदिस्त अशी जागा. शिवरायांनी लहान मोठी जहाजे, नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. He gained control over old sea forts by winning them in battles. शिवाजी महाराजांनी समुद्रातील जुने किल्ले जिंकून घेतले. He repaired sea forts like सुवर्णदुर्ग and विजयदुर्ग. सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग यांसारखे सी फोर्ट्स त्यांनी दुरुस्त केले. He built a new sea fort called सिंधुदुर्ग on the कुर्ते आयलँड near मालवण. शिवाजी महाराजांनी मालवणजवळ कुर्ते या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन सी फोर्ट बांधला. ही ऑल्सो बिल्ड द फोर्ट ऑफ खांदेरी नियर मुंबई. तसेच मुंबईजवळ खांदेरी नावाचा एक फोर्ट बांधला. The Swaraj Navy included people belonging to various seafaring communities like कोली, भंडारी and आगरी. स्वराज्याच्या नेव्ही फोर्समध्ये कोळी, भंडारी, आगरी यांसारख्या विविध जाती धर्माचे सैनिक होते. दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे were some of the great men of his period skilled in naval warfare. दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यांसारखे नौदलातील योद्धे याच काळात प्रसिद्धीस आले. Because of the Maratha Navy, the English, the Portuguese, the Siddhis and the Dutch, who were the enemies of the Maratha, began to fear and respect them. मराठ्यांच्या या नेव्हीमुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि डच यांसारख्या सागरावरील शत्रूंना त्यांचा दरारा वाटू लागला. Their nuisance to Swaraj was reduced. न्यूसन्स म्हणजेच त्रास आणि रिड्यूस म्हणजे कमी होणे. या सगळ्या शूरवीर योद्धांमुळे शत्रूचा स्वराज्याला होणारा त्रास
कमी झाला. बाय रेझिंग अँड इंडिपेंडेंट अँड स्ट्रॉंग नेव्ही, शिवाजी महाराज डिफाईन्ड हिज टेरिटोरियल वॉटर्स अँड एस्टॅब्लिश डोमिनेशन ओव्हर द कोस्टल एरिया. कोस्टल एरिया म्हणजे समुद्रकिनारा. शिवाजी महाराजांनी स्वतंत्र आरमाराची, स्वतंत्र नेव्हीची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टी लगतचा कोस्टल एरियाचा जो भाग आहे त्यावर स्वामित्व प्रस्थापित केले. ही सेफगार्डेड हिज सी कोस्ट. सेफगार्ड म्हणजेच सुरक्षित करणे. शिवाजी महाराजांनी इंडिपेंडंट नेव्हीची स्थापना करून समुद्र किनाऱ्यालगतचा भाग सुरक्षित केला. दिस नेव्ही वॉज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड इन मिडिवल इंडिया. मिडिवल इंडिया म्हणजेच मध्ययुगीन काळातील भारत. मध्ययुगीन काळातील भारतात शिवाजी महाराजांनी उभे केलेले हे पहिले स्वतंत्र असे नेव्ही होते. That is why he is rightly regarded as the father of the Indian Navy. Intelligence Department म्हणजेच हेर खाते. There was a well organized and very efficient system of army, intelligence and espionage. Espionage म्हणजेच हेरगिरी. The act of finding out secret information about another country or organization. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते. बहिर्जी नाईक वॉज द चीफ ऑफ दिस ब्रांच. बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचे प्रमुख होते. द ॲक्युरेट इन्फॉर्मेशन दॅट ही ऑब्टेन्ड हेल्प ग्रेटली इन मेकिंग द कॅम्पेन्स लाईक द सुरत कॅम्पेन सक्सेसफुल. कॅम्पेन म्हणजे मोहीम. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला बहिर्जी नाईकांनी आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवाजीज स्पाईस म्हणजेच हेर. शिवाजी स्पाईस फाउंड आउट डिटेल्ड इन्फॉर्मेशन अबाउट द एनिमी कॅम्प. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरत असत आणि गोटातील खडानखडा माहिती काढून आणत असत. शिवाजी महाराज started no offensive unless he had gathered information from his spies. That is how he planned his campaigns. कोणतीही चढाई करण्यापूर्वी, शत्रूवर चालून जाण्यापूर्वी शिवाजी महाराज त्यांच्या हेरांकडून खडानखडा माहिती मिळवत असत आणि मगच शत्रूवर चढाई करण्याचा बेत आखत असत. मगच मोहिमांचा प्लॅन शिवाजी महाराज करत असत. गोरिला टॅक्टिक्स म्हणजेच गनिमी कावा. इन द डिफेन्स स्ट्रॅटेजी ऑफ शिवाजी महाराज, गोरिला टॅक्टिक्स व इस्पेशली इम्पॉर्टंट. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत गोरिला टॅक्टिक्सला म्हणजेच गनिमी काव्याला विशेष महत्त्व होते. गोरिला टॅक्टिक्स इन्क्लूड सडन अँड अनएक्सपेक्टेड अटॅक्स ऑन द एनिमी ॲट अ स्ट्रॅटेजिक प्लेस अँड टाईम. The guerrilla army attacks the enemy and without giving them time to recover reaches a safe destination. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रात आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते. शिवाजी महाराज वॉज हेल्ड बाय द डेन्स फॉरेस्ट्स अँड hill forts in the Sahyadri and the support of his subjects in this guerrilla warfare. डेन्स फॉरेस्ट म्हणजेच घनदाट जंगल आणि हिल फोर्ट्स म्हणजेच डोंगरी किल्ले. गोरिला टॅक्टिक्सचा वापर करत असताना शिवाजी महाराजांना सह्याद्री पर्वत रांगेतील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा, सब्जेक्ट्स म्हणजे प्रजा आणि प्रजेचा पाठिंबा यांची मदत झाली. Now, do you know, शिवाजी महाराज had a disciplined army. शिवाजी महाराजांचे सैन्य शिस्तबद्ध होते. His soldiers treated women with respect. शिवाजी महाराजांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत. शिवाजी महाराज therefore came to be known as the protector of women. त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. He had strictly warned his soldiers not to drink alcohol, not to trouble his subjects and not to extort money from them. Extort म्हणजेच लूट करणे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांना वॉर्न केलं होतं की कोणीही दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये.
Do you know a few of the associates of Shivaji Maharaj? कान्होजी जेधे, वीरबाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिद्धोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल. शिवरायांचे काही असोसिएट्स म्हणजे सहकारी: कान्होजी जेधे, वीरबाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिद्धोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल. So that's all for today. We will meet again in our next video, which is based on question and answers of this lesson. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.